नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दहीहंडी व गणेशोत्सवात जखमी व्यक्तींना 25,000 रुपयांची मदत, तर मृतांकरिता 1 लाखाचा विमा उतरवणार ठाणे महानगरपालिका. तर राज्यात माव्यावरही बंदी, तंबाखूजन्य पदार्थांवर संपूर्ण बंदी घालणारे पहिले राज्य. सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सव व गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत जखमी व मृत पावलेल्या व्यक्तींना विम्याचे संरक्षण देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. जखमींकरिता 25,000 रुपये तर मृतांकरिता 1 लाखांचा विमा उतरविला जाणार आहे. ठाणे शहरामध्ये दहीहंडी व गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. दहीहंडी उत्सवामध्ये ठाणे शहरात 9 थर लावून हंडी फोडण्यात येते. यामध्ये काही गोविंदा जखमी होतात, तसेच अनेकदा पडून काहींना गंभीर दुखापतही होतात, तर काहींना प्राण गमवावे लागतात. अशा गोविंदांना विम्याचे संरक्षण देणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेकडून अशी सुरक्षा पुरवली जाते, मग ठाणे महानगरपालिकेकडून का नको, या मागणीची सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महासभेत पाठपुरावा करून अखेरीस ठाणे महानगरपालिकेने मान्यता दिली. तसेच श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणी जखमी झाल्यास त्यांनाही सुरक्षा पुरवली जाणार आहे. या उत्सवामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 25,000 रुपयांची मदत, तर मृत व्यक्तींना 1 लाख रुपयांच्या विम्याची योजना राबवली जाणार असल्याची माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी S9शी बोलताना दिली. कसे की ठाणे शहरात खऱ्या अर्थाने दहीहंडी उत्सवाला जे स्वरूप दिलं ते धर्मवीर आनंदीके साहेबांनी, आणि ठाणे शहरात अनेक गोविंदा पथकं ठाणे शहरातली, मुंबई बाहेरची या ठिकाणी दहीहंडी फोडायला येत असतात. सध्या जी थरांची जी स्पर्धा आहे, मग 6 थर असतील, 7 थर असतील, 8 थर असतील, 9 थर असतील, आणि थर लावताना या ठिकाणी काही गोविंदा पडतात, जखमी होतात, मृत पावतात. गेल्या वर्षीसुद्धा ही घटना ठाण्यात घडली. मुंबई महापालिकेनं या सर्व गोविंदा पथकांना आणि या गोविंदांना एक सुरक्षा कवच जाहीर केलं विम्याच्याद्वारे, की मृत जो गोविंदा असेल त्याच्या कुटुंबियांना 1.5 लाख, जखमी गोविंदांना 15,000. गेल्या वर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे मी स्वतः आणि आमचे गटनेते संतोष वडवले, आम्ही दोघांनी प्रस्तावाची सूचना या महासभेत मांडली होती, की या गोविंदा पथकांच्या मधील गोविंदांना आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ज्या विसर्जनाची मिरवणूक असेल, आगमनाची मिरवणूक असेल, त्यावेळीसुद्धा खूप गर्दी होते आणि काही लोक जखमी होतात, काही मृत पावतात. तर त्या लोकांना सुरक्षा कवच महानगरपालिकेने द्यावं, आणि असं सुरक्षा कवच मुंबई महापालिकेने पण दिलेलं आहे. त्यानुसार आम्ही ती मागणी, प्रस्तावाची सूचना त्यावेळी मंजूर झाली होती. माननीय आयुक्तांनी सुद्धा तशा प्रकारची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते, परंतु प्रशासनाने चालढकल केल्यामुळे अंमलबजावणी अद्यापर्यंत झाली नव्हती. परंतु या सणांना, या वर्षीच्या सणामध्ये 2013च्याही सुरक्षा कवच देण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आयुक्तांकडे केली होती, आणि आज सकाळी मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आयुक्तांनी तशा प्रकारचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत, आणि ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेने जे सुरक्षा कवच दिलेलं आहे त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेतर्फे सुद्धा ठाणे शहरात हे सुरक्षा कवच या ठिकाणी देण्यात येणार आहे. गोविंदांना, मृत जर गोविंदा असेल तर 1.5 लाख, आणि जखमी झाला तर 15,000. मग गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत जर समजा काही घटना घडल्या आणि त्या ठिकाणी जर कोण जखमी झाले किंवा मृत पावलं तर त्यांना सुद्धा हे सुरक्षा कवच या ठिकाणी देण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. गुटखा आरोग्याला घातक असून त्यामुळे कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात. त्यामुळे तंबाखू, खर्रा, मावा इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. गुटखा, पान मसाल्यासोबतच राज्यात सुगंधित तंबाखू, जर्दा, सुगंधित सुपारी, मावा, खरा आदी तंबाखूजन्य पदार्थांवर राज्य सरकारने बंदी घातली असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण वाढल्याने बंदी घालण्यात आली, परंतु त्यातून पळवाट म्हणून सुपारी व जर्दा वेगवेगळा विकला जात आहे. त्यामुळे सुगंधित तंबाखू तसेच बाबा, रत्ना, भोला यांसारखे ब्रँड, 300 व 120 सारखा जर्दा व प्रक्रिया केलेली तंबाखू, खरा, मावा यावरही बंदी घालण्यात आली आहे. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवाही विस्कळीत झाली होती. शहरातील महामार्गावर तर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तिन्हात नाका आनंदनगर हायवे LBS मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती. त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्यांचे चांगलेच हाल झाले. एकंदरीतच मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे 3:13 वाजल्याचे वाहतूक कोंडीवरून दिसून आले. S9 न्यूज मुंबई. समान काम समान वेतन या मागणीकरिता घंटागाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले असून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आज भर पावसात शासकीय विश्रामगृहाबाहेर धरणे आंदोलन करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. 4 दिवस उलटून गेले तरी शासन अद्यापही त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मराठी बांधवांचे अधिक प्रमाण असून मराठी बाणा जोपासणारी शिवसेनाही याकडे लक्ष देत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी समान काम समान वेतन या प्रलंबित मागणीसाठी आज पुन्हा एकदा भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. शासकीय विश्रामगृहाबाहेर शासनाविरोधात तीव्र नारेबाजी करीत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. तर महिला कर्मचाऱ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असून शासनाने लवकरात लवकर यावर तोडगा न काढल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 19 तारखेपासून आम्ही आंदोलन केलेलं आहे. आम्हाला गेल्या 20 वर्षापासून आम्ही सर्व कामगार काम करतोय. तर आम्हाला हे समान वेतन काही त्यांनी दिलेलं नाही आहे आणि पगार पण वेळेवर आम्हाला मिळत नाही आहे. पगार अगदी 1.5 महिन्याच्या नंतर मिळतो, तो पण तुटपुंजा 6,000 पगार. त्याच्यातले पण आमचे खाडे तोडे करतात ते लोक. असं बोलताना दिसलं, बाथरूमला गेलं का लगेच आमचे खाडे लावतात ते लोक. आणि पगार 1.5 महिन्याच्या नंतर दिल्यानंतर आम्ही घर भाडं काय देणार, मुलांना काय शिकवणार आम्ही? ते काम करून आम्ही व्याजाने पैसा वापरतो, काम करतो आणि व्याजानेही पैसा वापरतो. काय आज 5वा दिवस उजाडला तरी पण नाही त्याच्याकडून आम्हाला कुठलीही उपाययोजना आलेली नाही आहे किंवा एकही नेता कुणी आमच्याशी चर्चा करायला आलेलं नाही. उलट ते आमच्यावर अजून ताशेरे ओढायला लागलेले आणि आम्हाला नाना प्रकारचा त्रास द्यायला लागलेले. आम्हाला खूप ते आज एवढ्या पावसामध्ये आम्ही लोक आलेलो आहोत तरी पण कुणाला आमची किव आलेली नाही आहे. कुणी लक्ष देत नाही आमच्याकडे. मराठी म्हणतात. हा ठाणा जो मराठी लोकांचा आहे तर मराठी परप्रांतीयाला पळून लावतात हे लोक. मग आम्ही कोणते? आम्ही मराठी असून आमच्याकडे लक्ष देत नाही. गेली 25 वर्ष मी सुद्धा म्हणजे शिवसेनेचं कार्य केलेलं आहे पण कुणी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. आणि हे जातीयवाद हा आम्ही बहुजन समाजाचे आहोत, मागासवर्गीय आहोत, त्यामुळे सत्ताधारी आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. यांना आम्ही जर काही त्या दिवशी एक आमचा कामगार प्रश्न विचारला गेला तर महानगरपालिकेचे म्हणतात तुमच्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत टाका. हे आम्हाला सांगणारे कोण? आम्ही समान काम समान वेतनसाठी संप सुरू केला आहे. 14 दिवसांची नोटीस देऊनही आज 14 दिवस असून सुद्धा आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. म्हणून आम्ही लढा चालू ठेवणार आहोत. आम्ही यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा पूर्णपणे केलेला आहे तरी आमच्या मागण्या मान्य करत नाहीत. आम्ही 20 तारखेला पहिला संप आम्ही 5/4ला केला होता, 5 एप्रिलला. त्यामध्ये आयुक्त राजू यांनी आम्हाला आश्वासन लेखी दिलं होतं की समान काम समान वेतन हे तुम्हाला महासभेमध्ये चर्चेला आणून लवकरात लवकर तुमचा समान काम समान वेतन 1 जूनपासून लागू करण्यात येईल म्हणून असं आश्वासन लेखी दिलं होतं. परंतु राजीव आयुक्तांची बदली झाली. त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील आले. त्यांनीही असंच लेखी आश्वासन दिलं की तुमचं समान काम समान वेतन हे महासभेपुढे मांडून आम्ही 1 जूनपासून लागू करू म्हणून.
परंतु त्यांनी देखील त्याचा पाठपुरावा केला नाही. नंतर 20 तारखेला महासभेमध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित होणार होता तेव्हा ऐनवेळी रविराव म्युनिसिपल लेबर युनियनचे लीडर हे यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना अत्यंत तातडीचं असं पत्र दिलं की समान काम समान वेतन हे न्यायालयात प्रलंबित असताना महासभेमध्ये चर्चेला आणता येणार नाही. एवढ्या एका कारणामुळे महासभेमध्ये तो विषय आणला नाही. वारंवार काम बंद आंदोलन केलंय, धरणे आंदोलन केलंय, तरी पण शासन तुमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. यापुढील पाऊल काय असेल तुमचं? यापुढील पाऊल आम्ही आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप चालूच ठेवणार आहोत. याचा उग्र रूप धारण करणार आहोत. अजून आम्ही आमचं आत्मदहन करणार. आम्ही आमचं आत्मदहन ही करायला तयार आहोत, पण आमची मागणी मान्य झालीच पाहिजे. कारण आम्हाला राज्य शासनाकडून अरविंद कुमार गुप्ता आणि कविता गुप्ता यांच्या निर्देशाप्रमाणे आम्हाला समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे. ते घेतल्याशिवाय आम्ही आमचा संप मागे घेणार नाही, हे आमचं अटळ आहे. कर्मचाऱ्यांनी ठाणे शहरातील नागरिकांना वेठीस धरू नये. ठाणे शहराच्या स्वच्छतेकरिता इतर कंत्राटदारांना कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहे. मात्र त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न उद्भवणार असून सफाई कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही आयुक्त आसिम गुप्ता यांनी दिले आहे. त्यांची भूमिका अशी आहे की त्या लोकांची जो काही मिनिमम वेजेसप्रमाणे देय आहे तो त्यांचे हक्क आहे आणि जर त्या हक्काला बाधा येत असेल, त्या अडचण असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना दूर करतो. पण त्यांच्या हे जो काही संप आहे आता कोर्टाने पण त्याला बेकायदेशीर ठरवलेलं आहे आणि त्या लोकांनी माझ्या लोकांशी पण मारहाण पण केलेली आहे आणि गाडीचे काचवाचे पण फुटलेले आहे. तर माझी हे जो लोक संपावर गेलेले आहेत त्यापैकी 70-80-90% जो लोक आहेत ज्यांना हे सगळं करायचं नाही आहे त्यांना माझं आव्हान राहील की तुम्ही संपावरून परत या. तुमची काही योग्य मागणी असेल तर मी बघतो. पण या प्रकारे रमजानच्या महिन्यामध्ये माझ्या शहराला वेठीस धरून ते आणखी माझ्या लोकांची मारहाण करून, जर तुम्हाला वाटत असेल की मी महानगरपालिका एक हतबल होऊन तुमच्या हे बघतील तर असा काही शक्य नाही आहे. वी हॅव स्टार्टेड, आय डोंट वॉन्ट टू डू इट. मला ते करण्याचं मन नाही आहे. पण आम्ही अल्टरनेट भरती पण सुरू केली आहे, ते हळू ठेवलेली आहे. कारण एकदा मी अल्टरनेट भरती केली तर या लोकांना परत कधी येऊ देऊ शकणार नाही. यापैकी 70-80-90% लोक यामध्ये सहभागमध्ये घेण्यास काही फार इच्छुक नाही अशी मला माहिती आणि अशी माझा विश्वास पण आहे. तुम्ही त्यांना सांगतो की तुम्ही परत यावा. त्यांच्या जर मिनिमम वेजेसप्रमाणे पेमेंट मिळत नसेल तर ते मिळवून देण्याची जिम्मेदारी माझी राहील. आणि बाकीची जो काही तुम्हाला कायदेशीर हक्क आहे, कायदेशीर हक्क कायदेशीररित्या मिळतात. बेकायदेशीर सम करून कायदेशीर हक्क कधी मिळू शकत नाही. खड्ड्यांचं खूप मोठी समस्या ठाण्यामध्ये आहे. हो सर, तुम्ही काय कसं बघता याकडे? देखो असं नाही आहे की समस्या नाही आहे. फक्त माझे अधिकारी आणि काल पण मॅरेथॉनचे काही आहे त्यासाठी पण महापौरांनी अधिकारीसाठी फिरले होते. काही ठिकाणीवर आहे ते नकारण्याचा काही अर्थ नाही आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. एक इश्यू यावर्षी असं झालेला आहे की जो सतत पाऊस पडत आहे तो ते सतत पाऊसमध्ये काम करणे फारच अवघड गोष्ट असते आणि त्याच्यामुळे काम केलेलं काम टिकत नाही. थोडासा जर मध्ये गॅप मिळाली तर वी कॅन डू समथिंग विच इज मच मोर परमानेंट. पण प्रश्न आहे जो काही प्रश्न आहे ते याच्याबद्दल मला प्रशासन लक्ष देऊन आहेत आणखी वी आर ट्राईंग अवर बेस्ट टू डू. लास्ट दहीहंडी काय ते याच्याबद्दल ऑलरेडी इथे जो लोक सहभागी होतात त्यांना जो काही इन्शुरन्स करायचा आहे याच्याबद्दल एक प्रस्ताव ऑलरेडी मंजूर झालेला आहे. आणखी फ्रँकली मी BMCमध्ये असताना हे प्रश्न होता तो माझी ॲब्सोल्युटली BMCच्या पद्धतीने करण्यास काही हरकत नाही. तसं मी सुभद्रा नेते जेव्हा आले होते तेव्हा मी त्यांची चर्चा केलेली आहे आणि BMCच्या धर्तीवर करू 100%. आणि त्यांनी ऑलरेडी महापौरांनी सर्वांनी मान्यता दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.